यवतमाळ पोलिसांनी मोठी कार्यवाही केली आहे. बनावट जन्म प्रमाणपत्राचे आंतरराज्य रॅकेट पोलिसांनी उद्ध्वस्त केलेले आहे. केवळ 1400 लोकसंख्या असलेल्या गावात तब्बल 27,000 जन्म नोंदणी दाखवून शासनाच्या CRS पोर्टलमध्ये अनधिकृत प्रवेश करणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्य सायबर टोळीचा पर्दाफाश करण्यात आल्याचे पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत बिहार, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातून आणखी 4 सराईत आरोपींना अटक केली आहे. या कारवाईमुळे या रॅकेटमधील एकूण अटक आरोपींची संख्या आता 8 झाली असून सायबर जगात मोठी खळबळ उडालेली आहे. यवतमाळचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुभाष ढोले यांनी दिनांक 16 डिसेंबर 2025 रोजी तक्रार दाखल केली होती की जिल्ह्यातील शेंदुरसनी ग्रामपंचायतीच्या CRS पोर्टलवर सप्टेंबर ते नोव्हेंबर 2025 या काळात अचानक 27,327 जन्म नोंदणी आणि 7 मृत्यू नोंदणी आढळल्या होत्या. गावाच्या लोकसंख्येच्या तुलनेत हा आकडा अशक्य असल्याने हा प्रकार बनावट कागदपत्रे आणि सायबर फसवणुकीचा असल्याचे स्पष्ट झाले होते. तपासादरम्यान शेंदुरसनीसह भवानी ग्रामपंचायतीच्या पोर्टलमध्येही अनधिकृत प्रवेश झाल्याचे समोर आले आहे. पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली तपासासाठी 2 विशेष पथके तयार करण्यात आली होती. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे श्रीकांत जिद्दमवार थेट परराज्यात धाड टाकली. यामध्ये ताबिश असगर वय 27 वर्ष राहणार बिहार, संतोष रामेश्वर गुप्ता वय 23 राहणार उत्तर प्रदेश आणि प्रसन्न प्रेम नारायण कुमावत वय 22 राहणार मध्य प्रदेश आणि शरद श्यामसुंदर जयस्वाल वय 25 राहणार मध्य प्रदेश या चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले मोबाईल, लॅपटॉप आणि इंटरनेट राउटर जप्त करण्यात आले आहे. तपास अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाने यांनी न्यायालयात केलेल्या प्रभावी युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपींना 20 जानेवारी 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या अत्यंत किचकट आणि तांत्रिक गुन्ह्याचा तपास यवतमाळ पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने अत्यंत कौशल्याने केला असून या रॅकेटचा विस्तार अजून किती मोठा आहे याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.